दादा ह्या बघ, या घरात काय बायकांचा चाललाय ना, तर आपल्यास काय पटत नाही. ह्याच्यावर ना काहीतरी तोडगा काढायला हवाय. होय रे, माझ पण पटत नाही रे या काय. दादा पण या वायलेच्या हवा कशास? अरे तुझा म्हणणं बरोबर आहे. बघ, वायलो राहण्यापेक्षा ना तू 2-2.5 हजार रुपये महिन्यास फक्त मास दे खर्ची पुरतं. म्हणजे तुझ्या बायकोची गैरसमज नको रे, आणि ह्या दोघींची कारवात पण नको घरात. होय दादा, तू सांगशील तसा. काय सांगशील तसा? नुसते भावासमोर आहे ना नंदीबाईला सारखे मान डोलवा तुम्ही. गोमी बोलतोय ना, तू आज जा तिकडं. होय, मी गप राहिलाय ना म्हणून आपल्या गाठी एक पण पैसो नाही आता. या दोघांनी स्वतःचे बँका भरून घेतल्यानी. होय, तू काय बोलतायस ना, आता तोंड सांभाळून बोला. आमच्या दिरासाठी आम्ही काय केलं ना ती अख्खी वाडी सांगेल तुला. होय, काय केलं होतं सांगा बघू. आता माका पण ऐकायचाच आहे. सासू सासरे गेल्यापासून लहान भावासारखं वाढवलंय मी त्याला माझ्या. त्यांचं आजारपण, त्यांचं शिक्षण, त्याचं लगीन सगळं आम्हीच केलं. अजून पण ऐकाव काय? त्या बघा, मोठो भाव आणि भाऊजाई म्हणून जा काय केला ना तर तुमचा कर्तव्य होता. पण आता आमच्या गाठीत काय उरणार आहे त्याचा काय? लय झाला ह्यांचा, वैताग आलोय मला. इंका आता वेगळा राहायचंय ना, आत्ताच्या आता वाटणी करून टाकूया. तुझा म्हणणं ना बरोबर आहे. एकाच घरात राहून ना तुमची दोघांची पण सारखी सारखी भानगड नको, कारवाद नको. बरोबर ना रे सिद्धू? आत्ताच्या आता काय तर वाटप होऊन जाऊ देत. दादा तू म्हणतोयस ना आता बरोबर आहे. आताच काय ते वाटण्या करून टाकूया. तू काय तर तुझ्या हिशोबाने ना बोलणं घे. नंदीबाई खायचं. ठीक आहे, सुरुवात आहे ना ही कुरियाटापासून करूया. आता आपली 2 कुरियाटात मोठी, एक आडीतला आणि एक मठातला. तर आडीतला मी घेतो आणि मठातला तुम्ही घ्यावा. ठीक आहे दादा. काय ठीक आहे? जवळचा कुरियाट स्वतः ठेवला आणि लांबचा कुरियाट आम्हाला दिला नाही. त्या काय नाही, सगळ्या जमिनींची उभी वाटणी होईल. नाही नाही, उभा वाटप करूच नाही. हा, मी माझ्या हाताने लावलेली झाडं आहेत ती झाडं जातील माझी. त्यापेक्षा आडवा वाटप करा. हो, ती झाडं ना तुमची नाही आहे, सासू सासऱ्यांनी लावलेली आहेत. त्याच्यामुळे ना वाटणी उभीच करायची. गे बाय, म्हणजे तू बघू काला होतास ना कोणी झाडा लावला ती. आत्ता आलेला तू मला शिकवतोस. चुप राहतो दोघांनी पण. दादा आपल्याकडनं काही वाटणी व्हायची नाही, कारण आपलंही ऐकतेत कुठं. एक काम करूया, उद्या आपण ना पंच बोलवूया. ठीक आहे, मी आता जातो आणि पंचासनी सांगून येतो. जावा जावा.